आत्ता तरी मला असं वाटतं की हा लोकलाइज फेनोमेन आहे. बर. काय आहे की आपण जर बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये 1 नंबर पक्ष आम्ही आहोत, 2 नंबर पवार आहेत किंवा राष्ट्रवादी आहेत. पण त्यांची ताकद विभाजित झाल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाला पूर्ण मोकळं रान याच्यात मिळेल आणि म्हणून त्यांनी स्थानिक स्तरावर त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीशी युती केली आणि ते आमच्या विरोधात लढतायत. आज तरी याला स्थानिक पातळीवरचा अलायन्स म्हणून मी बघतो. याला काही मी लगेच पवार साहेबांते एकत्रित येतील असं मी समजत नाही. भविष्यात काय होईल हे भविष्य सांगू शकतं. त्याला काही कारण मी गेल्या 5-6 वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण बघितल्यानंतर ठामपणे गोष्टी बोलणं बंद केलेलं आहे या बाबतीत तरी. तुम्ही एक वेळेला ठाकरेंचं भविष्य वर्तवू शकता पण पवारांचं भविष्य नाही वर्तवू शकत.